नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। मान्सून सुरू झाला आहे। या मान्सूनमध्ये आपला सह्याद्री बहरून निघतो। सह्याद्रीमधील गड, किल्ले आणि धबधबे जणू नैसर्गिक शृंगार करून दिमागात पाऊस आणि धुक्यांचा खेळ पाहत असतात। 2 दिवसाच्या या ट्रिपमध्ये आम्ही कव्हर करणार आहोत ओझरचा गणपती, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजेच शिवनेरी आणि नाणेघाट। त्यामुळे हा व्हिडिओ 2 पार्ट मध्ये येईल। चला तर मग सुरू करू आपल्या नवीन प्रवासाला। जवळजवळ 3.5 तासाचा प्रवास करून जेव्हा समोर हे दृश्य दिसतं तेव्हा सगळा थकवा निघून जातो। ही आहे मंदिराची प्रशस्त पार्किंग। ओझरचा गणपती हा अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे, जो या श्रेणीतील 7वा गणपती आहे, ज्याला विघ्नहर म्हणून ओळखले जाते। जो सर्वांचे विघ्न दूर करतो तो विघ्नहर। चला तर जाऊ आणि दर्शन करून घेऊ। गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। वाटेत जाताना मस्त पाऊस लागला होता आणि संपूर्ण रस्ता धुक्यात लपला होता। आमचं पुढचं ठिकाण होतं छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी, जिथे महाराजांचे बालपण गेले अशी ही पावनभूमी म्हणजे शिवनेरी किल्ला। जेव्हा आम्ही किल्ल्यावर पोहोचलो तेव्हा पावसामुळे किल्ला धुक्यांमध्ये लपला होता। रस्त्याच्या बाजूला लहान दुकाने आहेत, जिथे तुम्हाला पाणी, सरबत, महाराजांच्या प्रतिमा, कडा इत्यादी मिळते। किल्ल्यावरचा संपूर्ण रस्ता पायऱ्या भक्कम बांधलेला आहे, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने इथे चढताना किंवा उतरताना कोणताही धोका नाही। तरी पावसात थोडे सांभाळूनच चढा आणि उतरा।
किल्ला चढून थोडे वर आलात की आपल्याला 2 रस्ते पाहायला मिळतील. पायऱ्यांचा रस्ता जातो बाले किल्ल्यावर आणि बाजूने रस्ता जातो तो शिवाई देवीच्या मंदिराकडे. आम्ही पायऱ्यांच्या मार्गाने निघालो बाले किल्ल्याकडे. बाले किल्ल्याकडे जात असताना पहिला दरवाजा लागतो तो म्हणजे मेना दरवाजा. तिथूनच वरती पाहिल्यावर आपल्याला दिसतो भक्कम असा कुलूप दरवाजा. कुलूप दरवाजा चढून वर आलो की डाव्या बाजूला लागतो तो अंबरखाना. अंबरखाना म्हणजे धान्य कोठार किंवा गोदाम, जिथे जीवनावश्यक गोष्टी साठवून ठेवल्या जातात. हा अंबरखाना प्रशस्त आणि अजूनही चांगल्या अवस्थेत पाहायला मिळतो. पुढे चालत आल्यावर आपल्याला अशी वस्तू लागते जिथे बाळ शिवबा आणि राजमाता जिजाऊ यांची सुरेख प्रतिमा आहे. प्रतिमेचं दर्शन घेऊन आम्ही निघालो त्या स्थानाकडे जिथे महाराजांचा जन्म झाला. हा आहे महाराजांचा पाळणा आणि महाराजांची सुरेख प्रतिमा. महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो शिवाई देवीच्या मंदिराकडे. हे आहे शिवाई देवीचे मंदिर.
शिवाई देवीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. घरूनच महिला मंडळाने जेवण बनवून आणले होते. आम्ही एका जागी बसून त्यावर मनसोक्त ताव मारला. रात्रीचा मुक्काम हा आमच्या मित्राच्या घरी असल्यामुळे जेवण करून आम्ही थेट निघालो आमच्या मित्राच्या घरी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भाग 2 अपलोड होईल, तोही पाहायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन जागी नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.